नमस्कार मित्रांनो, मी अक्षय क्लिक मराठीमध्ये तुमचं स्वागत करतो। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला लाडक्या बहीण योजनेचे जे पैसे 1500 रुपये किंवा 3000 रुपये जे आलेले आहेत, तर त्या योजनेअंतर्गत आलेले पैसे जे आहेत ते तुमच्या डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे तुमच्या बँक खात्यामध्ये, म्हणजे जे बँक खातं तुमच्या आधारशी सीडिंग आहे तर त्या बँक खात्यामध्ये गेलेले आहेत। तर आता मित्रांनो, त्या खात्यामध्ये पैसे गेलेले आहेत आणि समजा त्या खात्याला तुमचं कर्जाचं खातं असेल किंवा त्या खात्यामधून मायनसमध्ये बॅलन्स असेल किंवा पैसे खर्च होणार असतील, म्हणजे ते बँक जे आहे ते पैसे कट करून घेणार असेल, तर मित्रांनो अशा वेळेस त्या बँकेच्या खात्यात जर का पैसे आलेले असतील तर तुम्हाला त्या बँकेच्या खात्यातून पैसे कसे काढायचे आहेत किंवा बँकेने कट करून घेतले असतील तर ते लाडक्या बहीण योजनेचे पैसे तुम्हाला परत कसे मिळवायचे आहेत। मित्रांनो, नुकतीच मुख्यमंत्र्यांनी ही अशी घोषणा केलेली आहे की लाडकी बहीण योजनेअंतर्गत येणारे जे पैसे आहेत ते बँक अकाउंटमधून कट केले जाऊ नयेत, परंतु बँका ज्या आहेत त्या परस्पर लाभार्थ्यांच्या खात्यांमधून पैसे कट करून घेत आहेत। तर मित्रांनो, आता हे तुमचे जर का पैसे कट केले असतील किंवा तुमच्या नातेवाईकांचे वगैरे पैसे जर का कट केले असतील तर ते पैसे कसे मिळवायचे किंवा जर का अजून कट झाले नसतील तर ते कट होण्यापासून कसे वाचवायचे आहेत त्याचाच हा व्हिडिओ होणार आहे। व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत A to Z बघा। जरी तुमचे पैसे कट झालेले नसतील किंवा कट होणार असतील तरी सुद्धा हा व्हिडिओ बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती समजून येईल। तर चला मित्रांनो, जास्त वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया। आता मित्रांनो, तुम्हाला स्क्रीनवरती एक पत्र दिसत असेल, तर मित्रांनो बघा, हे पत्र प्रति समन्वय राज्यस्तरीय बँकर्स समिती, बँक ऑफ महाराष्ट्र, लोकमंगल शिवाजीनगर पुणे आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सर्व मुंबई वगळून अशा बँकांना हे पत्र पाठवण्यात आलेलं आहे। तर विषय काय आहे बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीबाबत। तर मित्रांनो बघा, महोदय, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची अंमलबजावणी करण्यात येत असून माहे जुलै 2024 व माहे ऑगस्ट 2024 या दोन्ही महिन्यांची एकत्रित रक्कम रुपये 3000 इतका आर्थिक लाभ अंतिम पात्र लाभार्थी महिलांना त्यांच्या आधार संलग्न, म्हणजेच आधार सीडेड बँक खातं जे आहे तर त्या खात्यामध्ये थेट लाभ हस्तांतरण पद्धतीने, म्हणजेच DBT फॉर्मॅटमध्ये, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या फॉर्मॅटमध्ये अदा करण्यात आलेले आहे। तथापि सदर योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना प्राप्त झालेल्या आर्थिक लाभ अहरित करता येत नसल्याचे निदर्शनास आले आहे। तरी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी आहे तर या योजनेअंतर्गत आर्थिक लाभ अंतिम पात्र लाभार्थी महिलांना प्राप्त होण्याच्या अनुषंगाने खालील सूचना देण्यात येत आहेत। तर मित्रांनो, हे जर का लेटर तुम्हाला डाउनलोड करायचं असेल तर ते कसं करायचं हे देखील मी तुम्हाला याच व्हिडिओतून सांगणार आहे। मित्रांनो, व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला समजून येईल की ही डाउनलोड कसं करायचं आणि बँकेतून तुम्हाला तुमचे कट झालेले पैसे कसे मिळवायचे। तर मित्रांनो, बँकेला करण्यात आलेल्या पहिल्या सूचना काय आहेत बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून हस्तांतरित केलेले आर्थिक लाभ, म्हणजेच आर्थिक रक्कम जे आहे, जे पैसे जमा झालेले आहेत ते कोणत्याही थकीत कर्जाच्या बदल्यात समायोजन केले जाऊ नये। ही रक्कम विशिष्ट उद्देशासाठी असून ती इतर कर्ज समायोजनासाठी वापरता येणार नाही। तर मित्रांनो बघा, लाडकी बहीण योजनेअंतर्गत ही जी रक्कम शासनाने महिलांच्या खात्यामध्ये टाकलेली आहे तर ही रक्कम जी आहे ती महिलांना त्यांच्या कर्जासाठी वापरता येणार नाही, म्हणजेच त्या बँका ज्या आहेत त्या बँका ही कर्जाची रक्कम म्हणून कट करून घेऊ शकत नाहीत, अशा सूचना बँकांना आहेत। त्याच पद्धतीने दुसरा मुद्दा बघा, सदर रक्कम त्यांच्या खात्यात वर्ग केल्यानंतर लाभार्थी महिलांना कोणत्याही थकबाकीच्या समायोजनामुळे रक्कम काढण्यास नकार देण्यात येऊ नये। आता ही रक्कम महिलांच्या खात्यामध्ये जमा झाल्यानंतर त्यांचं जर का कर्जाचं खातं असेल तर ही रक्कम कर्जाच्या खात्यातून काढता येणार नाही किंवा कर्जाच्या खात्यातून तुम्हाला पैसे मिळणार नाहीत असे बँक म्हणू शकत नाही, असे आदेश देण्यात आलेले आहेत। त्याच पद्धतीने आता तिसरा मुद्दा बघा, काही लाभार्थ्यांकडे बँकेचे प्रलंबित असलेल्या कर्जाची परतफेड न केल्यामुळे बँक खाते गोठविण्यात आले असल्यास सदर बँक खाते तात्काळ सुरू करण्यात यावे व या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना प्राप्त होणारी लाभाची रक्कम जी आहे ती लाभार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात यावी। तर मित्रांनो, अशा पद्धतीची सूचना जी आहे ती बँकांना देण्यात आलेली आहे। आता मित्रांनो, बऱ्याच वेळा काय होतं, तुम्ही बँकेमध्ये गेल्यानंतर तुम्ही हे कर्जाचे आपल्याला नियम माहीत नसल्या कारणाने तुम्हाला बँकेत सांगितलं जातं की कर्जामध्ये तुमचे पैसे वर्ग करण्यात आलेले आहेत। तर मित्रांनो, ही जर का रक्कम तुम्हाला मिळवायची आहे तर डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मी या पत्राची लिंक दिलेली आहे। तर डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तुम्हाला लगेच हे पत्र डाउनलोड करायचं आहे आणि या पत्राची प्रिंट मारून तुम्हाला बँकेमध्ये नेऊन दाखवायचं आहे। बँकेमध्ये गेल्यानंतर बँकेच्या जे मॅनेजर असतात तर मॅनेजरांना सांगायचं आहे की बाबा अशा पद्धतीने शासनाचा हे असं पत्र आहे, तर ह्या पत्रानुसार तुम्हाला आम्हाला पैसे देणे बंधनकारक आहे, कर्जामध्ये तुम्ही वळीत करून घेऊ शकत नाही। आणि जर का आतापर्यंत जर का तुमचे कर्जामध्ये पैसे टाकलेले नसतील तर लगेच जाऊन तुम्हाला पैसे ते विड्रॉल करायचे आहेत। विड्रॉल जर का करून देत नसतील तरी सुद्धा तुम्हाला हे पत्र त्यांना दाखवायचं आहे। तर मित्रांनो,
व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा. आपल्या चॅनलवर जर का नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा, कारण अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओज आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत राहतो. चला मित्रांनो, भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.